Hello friends, today we are going to discuss about the significant figures and limiting reagent. Limiting reagent and significant figure ज्याच्यावर बऱ्याच वेळेस IIT नीट मध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि अतिशय सोपाही आहे, फक्त कन्फ्यूज मात्र होत आहे. तर घाबरून जाऊ नका, लक्ष द्या. व्हॉट इज significant figure and limiting reagent. First rule, for significant figures, 4 rules are here. First rule, all non-zero digits are significant. Means 123.44. In this here, significant figure, all non-zero digits, these are the non-zero digits, 1, 2, 3, 4 and 5 means here significant figure for this 5. हे जी significant figure काय झाली? 5 झाली. 12.6. Here how many digits are present? All these non-zero digits. Here 1, 2 and 3 digits are present. Therefore, significant figure for this 3. Second rule, all zero between two non-zero digits acts as a significant. म्हणजे दोन non-zero digit मधले जितके झिरो असतील ते काय म्हणून ऍक्ट होतील? सिग्निफिकंट म्हणून ऍक्ट होतील आणि आपण त्याला काउंट करणार आहोत सिग्निफिकंट फिगर मध्ये. एक्झाम्पल 130007. Here these are the non-zero digits and all zero between these non-zero acts as a significant. Therefore, significant figure for this 1, 2, 3, 4, 5, 6. 2.06. Here also significant figure 1, 2, 3. Second rule. Third rule, 0 on the left side of the first non-zero digits are not significant. काय सांगितलंय? 0 at the left side of the first non-zero digit. Non-zero digitच्या लेफ्ट साइडला जितके शून्य असतील ते शून्य सिग्निफिकंट म्हणून ऍक्ट होणार नाही. म्हणजे सिग्निफिकंट फिगर मध्ये आपण त्याला काउंट करणार आहोत का? नाही. एक्झाम्पल 0.02. Here non-zero digit 2, left side 2 0 here present. These are not acts as a significant. Therefore, significant figure for this 1. 0.0250. Here left side 2 0. These are not acts as a significant. And right side 1 0. This is acts as a significant. Right side ला जो शून्य असेल तो सिग्निफिकंट फिगर मध्ये ऍक्ट होईल म्हणून सिग्निफिकंट म्हणून ऍक्ट होईल, पण लेफ्ट साइडचे झिरो सिग्निफिकंट म्हणून ऍक्ट होणार नाही. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगरची व्हॅल्यू काय आहे? 1 2 3 मीन्स 3. Fourth rule, 0 at the end of number are significant if they are on the right side of the decimal point. Terminal 0 are not significant. जर दिलेली व्हॅल्यू ही डेसिमल मध्ये असेल तरच राईट साइडला जे झिरो असतील ऍक्ट ॲज अ सिग्निफिकंट. जर दिलेली व्हॅल्यू ही डेसिमल मध्ये नसेल तर राईट साइडची झिरो जे असतील ते सिग्निफिकंट म्हणून ऍक्ट होणार नाही. एक्झाम्पल पहा 0.12500. Here significant value for these 1 2 3 4 5. Right side 0 acts as a significant in decimal form मध्ये. Here 400. Non-zero digit 4. Right side 2 0.
These two zero, this terminal zero does not act as a significant. हे significant म्हणून ऍक्ट होणार नाही. म्हणजे सिग्निफिकंट फिगर मध्ये आपण ह्यांना काउंट करणार आहोत का नाही. मग ह्या 400 ची सिग्निफिकंट फिगर काय झाली 1. 4.0 10 raised to power 2 जर असेल तर हिअर सिग्निफिकंट फिगर पॉइंट नंतर राइट साइडला 10 मीन्स हिअर सिग्निफिकंट फिगर काय झाली 2. ह्या 10 raised to power प्लस असेल किंवा मायनस असेल सिग्निफिकंट काउंट करताना ह्या 10 to the power चा विचार करायचा नाही. विचार फक्त ह्या बाजूला. तर 4.0 into 10 raised to 2 ह्याचे सिग्निफिकंट 2 असेल. त्या जागेवर 4 into 10 to the power 2 जर असेल तर इथे सिग्निफिकंट फिगर काय झाली 1 झाली. 4.00 into 10 raised to power 2 जर असेल तर इथे सिग्निफिकंट फिगर राइट साइडला 2 आहेत 0. दिस इज ऍक्च्युअली सिग्निफिकंट. मग सिग्निफिकंट फिगर काय झाली इथे 3 झाली. Some examples are also discussed here. Note the significant figure for all these examples. युनिट काय असेल मीटर असेल सेंटीमीटर क्यूब असेल किंवा सेकंद असेल किलोमीटर असेल किलोग्राम जे काही युनिट असेल युनिटचा आणि याचा काही संबंध नाही. हिअर नॉन झिरो डिजिट मध्ये असलेले 0 ऍक्ट ॲज अ सिग्निफिकंट. देयरफॉर सिग्निफिकंट फिगर फॉर दिस 1 2 3 4. हिअर लेफ्ट साइड नॉन झिरो डिजिटच्या लेफ्ट साइडला जर 0 असेल दिस इज नॉट ऍक्ट ॲज अ सिग्निफिकंट. म्हणजे सिग्निफिकंट फिगर फॉर दिस 2 1 2. हिअर ऑल नॉन झिरो डिजिट 1 2 3 4. हिअर significant figure for this left side ची 0 does not count 1. Here right side 0 in decimal form 1 2 significant figure for this 2. Here 1 2 3 4 5 6 7. Here 1 2 3 4 5 6. Right side ची 0 acts as a significant. Here 1 2 3. 10 to the power चा विचार करायचा नाही. सिग्निफिकंट फिगरचा क्वेश्चन थोडासा वेगळा. राउंड ऑफ each of the following to the number of significant digits indicate. म्हणजे सिग्निफिकंट फिगर तुम्हाला दिलेली त्यामध्ये तो नंबर कन्वर्ट करायचा. म्हणजे 5 जर असेल त्यापुढे तर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर मागच्या मध्ये काय करतो आपण 1 मिसळतो. त्या पद्धतीनेच करायचे आणि ती फिगर बनवायची. आता फर्स्ट 1.233 2 डिजिट्स कशामध्ये करायचे इथे 2 डिजिट्स मीन्स सिग्निफिकंट फिगर 1.2. हिअर 3 म्हणजे लेस देन 5 म्हणजे ते ड्रॉप करून टाका 1.2. हिअर 1 2 12.56 to 3 digits 3 digit 1 2 3 इथपर्यंत. 6 ग्रेटर दॅन 5 मीन्स 1 इकडे एक ऍड करा म्हणजे नंबर काय 12.6. हिअर 122.17 to 4 digits 1 2 3 4 5 digits मध्ये मीन्स 4 म्हणजे 1. 7 ग्रेटर दॅन 5 देन ऍड ह्याला जर काढायचं असेल तर ऍड 1 हिअर मीन्स काय होईल आन्सर 122.2. हिअर 231.5 to 3 digits. Here 4 digits are present. 4 digits greater than 5. Sorry, here 5 and 5 and greater than 5. Then add 1 here means 2 3 2. Next point, limiting reagent. Limiting reagent. The reactant which reacts completely in the reaction is called limiting reagent. In the reactant which is not consumed completely, these are called as excess reactant. Means given reaction, दिलेल्या रिएक्शन मध्ये एक्सेस रिएक्टंट आणि लिमिटिंग रिएजंट
जो कम्प्लिटली कन्झ्युम होतो त्याला लिमिटिंग रिएजंट म्हणायचंय, आणि जो जास्त मॉलिक्युल्स फॉर्म करत असेल तर त्याला एक्सेस रिएजंट असं म्हणतो. कन्झम्पशन कंप्लीट होत नाही त्याला आपण एक्सेस रिएजंट असं म्हणतो. आणि मग दिलेल्या रिएक्शन मध्ये लिमिटिंग रिएजंट तुम्हाला ओळखावं लागेल, आणि लिमिटिंग रिएजंट ओळखल्यानंतर तो लिमिटिंग रिएजंट प्रोडक्ट फॉर्म करतो, आणि त्यावरनं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फाइंड आउट करता येईल. वन एक्झाम्पल हियर. In this example, 2A plus 4B gives 3C plus 4D. When 5 moles of A reacts with 6 moles of B, then which one is the limiting reagent? Limiting reagent विचारो किंवा नाही विचारले तरी तुम्हाला लिमिटिंग रिएजंट काढल्याशिवाय प्रोडक्ट मध्ये हाऊ मेनी मोल्स प्रोड्यूस होतात ते फाइंड आउट करता येणार नाही. Here 2A plus 4B gives 3C plus 4D. 2 moles of A reacts with 4 moles of B gives 3 moles of C. Then find out first 2 moles of A reacts. Here use 5 moles of A, means 5 moles of A into 3 moles of C divided by 2 moles of A, means 2 moles of A ज्यावेळेस यूज करतात तुम्हाला काय फाइंड आउट होतंय 3 moles of C. मग 5 moles of A यूज केल्यानंतर हाऊ मेनी moles of C, means 5 moles of A into 3 moles of C divided by 2 moles of A. Moles of A, answer. 5 into 3, 15 divided by 2 means 7.5 mole of C. म्हणजे A पासून तुम्हाला 5 moles of A जर यूज केलं तर किती 7.5 मोल ऑफ C तुम्हाला मिळाले. आता B साठी 6 moles of B gives how many moles of C? 6 moles of B into 3 moles of C divided by 4 moles of B. Here 2 3 जा 2 2 जा 3 into 3 9 divided by 2 means 4.5 mole of C. From 4B gives 3C. 4B पासनं 3C मिळतो, आणि जर आता 6 moles of B यूज केले तर तुम्हाला काय फाइंड आउट होईल. Here formation of the moles of C म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला मिळतो, आणि अकॉर्डिंग टू लिमिटिंग रिएजंटच्या डेफिनेशन वरून काय सांगतात की जिथे स्मॉल यील्ड असेल मीन्स लिमिटिंग रिएजंट विल यील्ड स्मॉलर अमाउंट ऑफ द प्रोडक्ट. लिमिटिंग रिएजंट हा काय करतो स्मॉलर अमाउंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म करतो, आणि ते स्मॉलर अमाउंट ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय झाला 4F मोल ऑफ C, आणि 4.5 मोल्स ऑफ C कुठून मिळते आपल्याला B पासनं, मीन्स B इज लिमिटिंग रिएजंट. हा B काय म्हणून ऍक्ट होतो B इज लिमिटिंग रिएजंट. B काय लिमिटिंग रिएजंट म्हणून ऍक्ट होतो, आणि they find out number of moles of product means amount of C. 4 moles of B gives 3 moles of C.
in a reaction 6 moles of B use how many amount of C? They 3 moles of C into 6 moles of B divided by 4 moles of B. 9 divided by 2 is equal to 4.5 moles of C. म्हणजे first, which one is the limiting reagent? B is the limiting reagent. आणि लिमिटिंग रिएजंट हा काय होतो? कंप्लीट कंझ्युम होतो. हा एक काय झाला? एक्सेस झाला. एक्सेस रिएजंट म्हणून ऍक्च्युअली जो की कंप्लीट कंझ्युम होणार नाही. आणि इथं मग कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ सी फॉर्म्ड. मग सी किती तयार झाला या द्विपासन? 4.5 moles of C here produced. If you like the video, subscribe it, share it. Thank you.